की मर्सिडीजचं योगदान नक्की कुठल्या कुठल्या क्षेत्रात आहे. जेव्हा आपण वेगवेगळ्या गाड्या इथे नोटीस करतो आणि बघतो तेव्हा असं वाटतं की अरे हे पण मर्सिडीजने केलं, ते पण मर्सिडीजने केलं. इतक्या वेगळ्या पद्धतीने, इतक्या वेगळ्या मॉडेल्समध्ये मर्सिडीज उतरून काम केलं, झोकून देऊन काम केलं आणि पुन्हा काळाबरोबर म्हणजे 20व्या शतकापासून ते 21व्या शतकापर्यंत जे जे बदल या जगाने बघितले ते बदल स्वीकारत मर्सिडीज आतापर्यंत काम करत आलंय. त्यामुळे मर्सिडीजचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा जिंदगी वसूल सदरामध्ये तुमचं स्वागत करतो. साकू आता तुम्हाला घेऊन आलाय मर्सिडीज बेंझ म्युझियममध्ये. मर्सिडीज बेंझ ज्यांनी स्थापन केलं किंवा जे त्याचे फाउंडर होते आणि ज्यांनी कोलॅबरेट केलं असे 3 माणसांचे हे पुतळे. एक आहेत कार्ल बेंझ, दुसरे आहेत गॉटलिब डायव्हर आणि तिसरे आहेत विलियम मेबॅक. अशा या तिघांनी 1830 मध्ये एकत्र येऊन पुढे मर्सिडीजची स्थापना केली आणि मग त्यांनी ही इन्स्पिरेशन घोड्यांकडनं घेतली होती. घोडे पळतात आणि मग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कम्युट करण्यासाठी मदत करतात. तर तशी सेम हॉर्स पॉवर त्यांनी रेल इंजिन्स, ऑटोमेटेड इंजिन्समध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि ते पहिल्या सेक्शनमध्ये आपण इथे म्युझियममध्ये बघतोय. मर्सिडीज बेंझ म्युझियम हे फारच मोठं आहे. डायरेक्टली 8व्या मजल्यावर आता आपण आलेलो आहोत आणि मग हळूहळू एक मजल्याला आपण खाली जाणार आहोत. संपूर्ण म्युझियमचा व्हिडिओ याच्यात कव्हर होईल का नाही मला सांगता येत नाही, पण तुम्हाला नक्कीच थोडासा ग्लिम्स देण्याचा एक प्रयत्न इथे मी करतोय. पण कोलॅबरेशन्सनी नक्की काय निर्माण होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण या मर्सिडीज बेंझ म्युझियममध्ये दिसतंय. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणालो होतो की जर्मनी ही इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये मोठं रेव्होल्युशन घडवून आणणारी एक मोठी कंपनी आहे. कंपनी म्हणजे देश आहे आणि त्याच्यात अनेक कंपन्या आहेत. तर अशा इंडस्ट्रीयल रेव्होल्युशनमध्ये आपण जेव्हा जगत असतो त्यावेळेस काळाबरोबर वेळेनुसार आपण बदललं पाहिजे आणि तो बदल स्वीकारत इथे मर्सिडीज बेंझची स्थापना 3 जणांच्या एकत्र येण्याने कोलॅबरेशन झाली आणि आज त्याचं रूपांतर किती मोठ्या स्वरूपात झालंय हे तुम्हाला काही वेगळं सांगायला नको. त्यामुळे पुढे काय काय म्युझियममध्ये बघणार आहोत ते आपण पाहूयात आणि तुम्हाला निश्चित ह्या व्हिडिओमध्ये काही ना काही नवीन दाखवण्याचा प्रयत्न माझा राहील. तुम्ही पाहू शकाल की जेव्हा 8व्या मजल्यावरनं आपण हळूहळू खाली जातोय तसा हा प्रवास वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला मागे घेत चाललाय. मागे घेऊन जात असताना जुन्या काही गाड्या बघितल्या, पुन्हा काही नवीन गाड्या, जसं जसं इव्होल्युशन होत आलं म्हणजे 1990 नंतरच्या ज्या गाड्या बाजारात येऊ लागल्या त्यातील या काही गाड्या आहेत आणि त्या किती रिच होत्या हेरिटेजमध्ये, कल्चरमध्ये, ते तुम्ही पाहू शकता. आणि या दुसऱ्या बाजूला बिगिनिंग ऑफ मास टुरिझम 1900च्या दशकातलं किंवा अशा अनेक गोष्टी इथे आपल्याला दिसतात. पूर्ण इतिहास या पद्धतीने इथे मांडण्याचा प्रयत्न म्युझियममध्ये केलेला आहे. मित्रांनो, मला तुम्हाला आज हे सांगायचं आहे की मर्सिडीज नाव कसं पडलं. साधारणतः 1901 मध्ये एमिल जेलिनिक नावाचा एक बिझनेसमॅन होता जो व्हिएना आणि नाईस या शहरांमध्ये राहायचा आणि तो कार रेसिंगमध्ये इंटरेस्टेड होता. त्यावेळेस कंपनीचं नाव DMG होतं आणि त्यांनी 1898ला एक कार विकत घेतली. त्याच्यानंतर त्यांनी विलियम मेबॅकला प्रेशराईज केलं आणि सांगितलं की मला तुमच्या गाड्या आवडतात परंतु अधिक पॉवरफुल इंजिनची गाडी मला चालवायची इंटरेस्ट आहे, तुम्ही बनवाल का माझ्यासाठी. आणि मग विलियम मेबॅक आणि त्यांच्या पार्टनर्सनी एक चीफ इंजिनियरला बोलवून ही कार जास्तीत जास्त पॉवरफुल कशी बनवता येईल असं एक अट्टास धरला आणि ती तयार झाली. आणि 1909 मध्ये तिने नाईस रेस वीक 1901च्या या रेस वीकमध्ये तिने विजय मिळवला. विजय मिळवल्यानंतर त्याला विचारण्यात आलं की या गाडीचं नाव काय ठेवायचं, तर तो म्हणला माझ्या मुलीचं जे नाव आहे मर्सिडीज ते नाव या गाडीला द्यावं. असं एमिल जेलिनिक
या बिझनेसमॅनचं म्हणणं असल्यामुळे मर्सिडीज नाव ठेवण्यात आलं. कशा इंटरेस्टिंग गोष्टी असतात की जो साधारणतः पहिल्या काही कस्टमर्सपैकी एक असणारा माणूस, त्याला एक लिबर्टी दिली जाते आणि त्याला एक मान सन्मान दिला जातो की आम्ही एक नवीन गाडी बनवली आहे, ती फास्टेस्ट आहे, त्याचं काय नाव ठेवावं. तर ते गाडीचं नाव त्यांनी मर्सिडीज ठेवायला सांगितलं आणि तिथून हा मर्सिडीजचा प्रवास DMG पासून ते मर्सिडीजचा प्रवास सुरू झाला. मित्रांनो, हे म्युझियम इतकं मोठं आहे की तुम्ही त्याचं इमॅजिनेशन पण करू शकत नाही. मी ॲक्च्युली पोर्शे म्युझियमवर फिदा झालो होतो, परंतु इकडे आल्यावर ह्याची व्याप्ती जेव्हा कळाली तेव्हा हे म्युझियम पण भन्नाट. अर्थात दोन्ही गाड्या वेगवेगळ्या आहेत, दोन्ही कंपनी वेगवेगळ्या आहेत आणि मग वेगवेगळे ट्रान्सपोर्ट्स कसे सुरू झाले, मर्सिडीजनी कसे इन्व्हेन्शन्स आणले. तर इथे माझ्या मागे काही तुम्ही बसेस बघू शकता, काही जुन्या गाड्या बघू शकता आणि मग त्याच्यात झालेली डेव्हलपमेंट. तर ही सगळ्यात पहिली जुनी बस आहे. पण आत्ता मर्सिडीज बेंझच्या जर बसेस तुम्ही बघितल्या तर त्या इतक्या सुंदर आहेत. त्याच्यात इलेक्ट्रिफाईड गाड्या आलेल्या आहेत, इलेक्ट्रिक कार्स जशा आहेत तशाच बस पण आहेत. त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट अधिकाधिक सुखकर मर्सिडीज बेंझनी केलेला दिसतोय आणि या सगळ्या जुन्या पहिल्या गाड्या आहेत. मित्रांनो, युरोपातल्या वेगवेगळ्या म्युझियम्सची खासियत अशी आहे की म्युझियम कुठलेही असो, मग ते हिस्ट्रीचं असो किंवा इंडस्ट्रियल रेव्होल्युशनचं असो, गाडीचं असो, फिल्मची म्युझियम असो, प्रत्येक म्युझियम हे सगळ्या लोकांसाठी ॲक्सेसेबल असतं. म्हणजे फिजिकली हँडिकॅप्ड माणूस असेल, माणूस इन द सेन्स ह्युमन असेल किंवा व्हिज्युअली इम्पेअर्ड असेल, तर बऱ्याच ठिकाणी ब्रेल लिपीतले बोर्ड्स लागलेले असतात, ऑडिओ गाईड्स दिलेले असतात, जेणेकरून म्युझियम पाहताना तुम्हाला कशाचा अडथळा येऊ नये. आणि जो फील आपल्या सामान्य माणसाला मिळतो तोच या फिजिकली इम्पेअर्ड लोकांना तसा देण्याचा प्रयत्न प्रत्येक म्युझियम करतं. मी आत्ता ज्या वॉकवेवरनं चाललो आहे तो वॉकवे सुद्धा व्हीलचेअरसाठी बनवलेला आहे. लिफ्ट वापरता येते सिनियर सिटीजन्स असतील तर. आणि संपूर्ण म्युझियम या रिव्हॉल्विंग एरियामध्ये होतं आहे. असे म्युझियम्स भारतात सगळ्या लोकांना ॲक्सेसेबल असतील, असं काहीतरी एक चांगला दिवस येईल अशी आपण अपेक्षा ठेवूयात, आशा ठेवूयात आणि पुढचं म्युझियम बघूयात. 1914 ते 1945 हे टाइम्स ऑफ चेंज असे वर्ष मर्सिडीजने मांडले. साधारणतः 1918ला पहिला वर्ल्ड वॉर संपला आणि दुसरा वर्ल्ड वॉर 1945ला. परंतु ह्या वर्ल्ड वॉरच्या टाईममध्ये ज्या काही घडामोडी घडल्या आणि त्यातले जे काही बदल घडले, समीकरणं बदलली जगाची, इंजिनिअरिंग बदललं, रेव्होल्युशन बदललं, बरेचसे प्रांतवाद जे होते किंवा काही सीमा ज्या होत्या त्या सुद्धा बदलत चालल्या होत्या. अशा वेळेस मर्सिडीजने कसं सक्सेस मिळवलं, काय नवीन गोष्टी आणल्या, स्पोर्ट्स कारमध्ये ते उतरले, नंतर पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये ते उतरले, अशा अनेक गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने टर्नओव्हर होऊ लागल्या आणि त्याची माहिती देणारं ही संपूर्ण गॅलरी आहे. इथे तुम्ही गाड्यांचे मॉडेल्स पहिल्या जुन्या गाड्यांपेक्षा बदललेले दिसतात, इथलं मेकॅनिझम बदललेलं दिसतं आपल्याला आणि जास्तीत जास्त ईज लोकांना कसा देता येईल अशा पद्धतीने हा सेक्शन आहे. आणि या सेक्शनमध्येच तुम्ही एअरवेजचे काही इनिशियल मॉडेल्स बघू शकता. मर्सिडीज एअरवेजमध्ये सुद्धा उतरलं, तर त्याचे काही मॉडेल्स तुम्हाला इथे या गॅलरीमध्ये दिसतील. 1932 साली मर्सिडीजने पहिल्यांदा एक डिझेल ट्रक लॉन्च केला. त्याचं नाव एलो 2000 असं होतं आणि हे जिनोवामध्ये मॉडेल लॉन्च करण्यात आलं. आणि त्याच्यानंतर पब्लिक ट्रान्सपोर्टला लागणारे जे काही व्हेकल्स आहेत ते सुद्धा मर्सिडीज चांगल्या पद्धतीने करायला लागले. मित्रांनो, ही आहे गॅलरी ऑफ कॅरियर्स, म्हणजेच कमर्शियल पर्पजसाठी लागणाऱ्या गाड्या ह्या देखील मर्सिडीज बेंझ बनवायला लागली होती. आणि साल होतं 1937-38च्या आसपास. वेगवेगळ्या गोष्टींसाठी गाड्या बनवणं, मग ते छोटं डिस्टन्स असो किंवा मोठं डिस्टन्स असो, लॉंग डिस्टन्स असो,
अशासाठी विविध गाड्या बाजारात मर्सिडीजनी त्यावेळेस आणायला सुरुवात केली सेकंड वर्ल्ड वॉर. आणि त्यानंतर आज तुम्ही बघत असाल तर मर्सिडीज अनेक कमर्शियल गाड्या बनवताना दिसत आहे आणि त्याचे विविध क्षेत्रांमध्ये त्याचे फायदे हे आपल्याला होताना दिसतात. मित्रांनो, जसं मी मगाशी सांगितलं, मर्सिडीजच्या गाड्या या रेसिंग कार्स म्हणून पण वापरल्या गेल्या. आणि गाड्या जेव्हा रेसिंगमध्ये वापरतो तेव्हा रेसिंग ट्रॅक्सवर गाड्या बंद पडू शकतात, गाड्या बिघडू शकतात किंवा गाड्यांचा ॲक्सिडेंट होऊ शकतो. आणि अशा ॲक्सिडेंटल गाड्यांसाठी, अशा अडचणी देणाऱ्या गाड्यांसाठी रेसिंगमध्ये जर पटकन रिपेअर नाही केलं तर मग रेसिंगचा फायदाच काय ना, म्हणजे रेस हारून जाऊ. त्यासाठी मर्सिडीज बेन्झनी एक भन्नाट गाडी बनवली आणि ती गाडी आत्ता माझ्या मागे आहे. तुम्ही बघू शकता, ही गाडी 1955 साली बनवण्यात आली. हिला ट्रान्सपोर्टर असं एक नाव देण्यात आलं. आणि ज्या गाड्या रेसिंगमध्ये बंद पडतात अशा गाड्यांना उचलून योग्य ठिकाणी नेण्यासाठी या गाड्या बनवण्यात आल्या. तुम्ही पाहू शकता की एक वेगळ्या पद्धतीचं मॉडेल मर्सिडीजनी त्यावेळेस तयार केलं आणि नंतर ते मॉडेल इतकं गाजलं की सगळ्या न्यूजपेपर्स, मॅगझिन्स अशा ठिकाणी सुद्धा यायला लागलं. त्या काळी 100-110च्या स्पीडनी ही गाडी पळायची आणि बंद पडलेली गाडी तिला रिपेअरच्या ठिकाणी नेऊन ठेवायची. थोडक्यात आजची जी टोईंग व्हॅन आहे, ही टोईंग व्हॅनसुद्धा मर्सिडीज बेन्झनी त्या काळी निर्माण केली होती. नंतर ती स्क्रॅप करण्यात आली. परंतु 2002मध्ये मर्सिडीज बेन्झ म्युझियमने ह्या गाडीची एक रेप्लिका बनवली आणि मायन्यूट डिटेल्स तुम्हाला आता या गाडीचे दिसत आहेत. किती युनिक पद्धतीने अडचण जे असतील, म्हणजे प्रॉब्लेम्स असतील, त्याला सोल्युशन काढण्याचा प्रयत्न मर्सिडीज बेन्झ करत आलं हे यातनं दिसतं. मी तुम्हाला म्हणलं तसं मॅक्स स्पीड 105 पर्यंत जायचा पर माईल. आणि मग रेसिंग कार त्याला लोड करून लगेच तिला योग्य ठिकाणी पोचवायची. काय भन्नाट कल्पना केलेल्या आहेत. प्रत्येक नवीन निर्मिती ही अडचणीतनं निर्माण होते आणि त्याचंच हे एक उत्तम उदाहरण मर्सिडीज ट्रान्सपोर्टर. गाडीच्या इंटिरियर्समधले पार्ट्स किती महत्त्वाचे असतात हे आज आपल्याला कळतं. जेव्हा आपण कुठली नवीन गाडी घेतो आणि तिला ॲक्सेसरीज लावायला जातो त्यावेळेसचा जो खर्च होतो तो अंगावर येण्यासारखाच असतो. पण मर्सिडीजने प्रत्येक गोष्ट ज्या त्या काळामध्ये एलिगंट करण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. ती जास्तीत जास्त मिनिमलिस्टिक, सिम्पलिस्टिक डिझाईन एलिमेंट असणारी, कलरफुल असणारी, आणि मग तिला ॲक्सेसरीज त्याच्यामध्ये रेडिओ असेल, घड्याळ असेल, तुमचा हॉर्न असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला मर्सिडीजने दिलेल्या दिसतात आणि त्याच्यात काळानुसार बदलही केलेला दिसतो. वर्ल्ड वॉर II नंतर जर्मनी पुढचे 10 वर्ष अस्थिर राहिली. पण त्या अस्थिरपणामध्ये सुद्धा अनेक घटना जगभरामध्ये घडत होत्या. जसं की 1953 साली पहिल्यांदा एडमंड हिलरी आणि टेन्झिंग शेर्पा नॉर्गे यांनी एव्हरेस्ट सर केलं. अशा अनेक गोष्टी घडत असताना मग काही कॉन्फरन्सेस भरायला गेल्या आणि मग जर्मनीतले काही डिप्लोमॅट्स, पॉलिटिशियन्स त्या काळातले, त्या कॉन्फरन्सेसला जाऊ लागले आणि मग उदयाला आलं ते रिपब्लिक ऑफ जर्मनी किंवा जर्मनी ॲज अ स्टेट. अशा गोष्टी उदयाला आल्या आणि त्यानंतर मात्र पोस्ट वर्ल्ड वॉर हे सगळं पुन्हा निर्माण करण्यासाठी मर्सिडीजनी बऱ्याचशा गोष्टी केल्या. त्याला पोस्ट वॉर मिरॅकल असं म्हटलं जातं. द अपीअरन्स ऑफ Mercedes-Benz vehicles was to change during the years of Germany's economic miracle. आणि मग 1953 नंतर बऱ्याच पद्धतीच्या गाड्या नव्याने येऊ घातल्या आणि ज्या गाड्या डॅमेज झाल्या होत्या त्या सुद्धा मर्सिडीज रिपेअर करू लागलं. आणि अशाच काही गाड्या आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे की ज्या पोस्ट सेकंड वर्ल्ड वॉर आल्या आणि त्यांनी पूर्ण मार्केट त्यावेळेस मारलं. ही आहे 1954ची मर्सिडीज. तुम्ही बघू शकता
त्यानंतर पॅसेंजर गाड्या सुद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न मर्सिडीजने यशस्वी करून दाखवला आणि मग हळूहळू मोठ्या गाड्या असतील, कमर्शियल गाड्या असतील, पुन्हा एकदा नव्याने येऊ घातल्या. एक असा फेज पहिल्या वर्ल्ड वॉरपासून सेकंड वर्ल्ड वॉरपर्यंत तसाही खूप चांगला जात नव्हता, परंतु पोस्ट सेकंड वर्ल्ड वॉर फार वेगवेगळ्या पद्धतीच्या गाड्या आल्या आणि त्याच्यानंतर त्या गाड्यांना इंडिव्हिज्युअली नावं देण्यात आली आणि त्या नावांवर मग त्यांचे स्पीड डिफाईन्स होते, त्यांचे मॉडेल नंबर्स असतील आणि त्यांचे जे काही विविध फीचर्स होते ते लोकांना आवडू लागले आणि अधिक सामान्य लोक ह्या मर्सिडीजच्या गाड्या घेऊ लागल्या. एक मॉडर्न स्पोर्ट्स कार इथे पुढे 2-3 दिसतात. ह्या सुद्धा पोस्ट सेकंड वर्ल्ड वॉर मर्सिडीजने इंट्रोड्यूस केल्या आणि त्या किती एलिगंट होत्या त्या काळी सुद्धा. म्हणजे ज्या काळात आपल्याला माहिती आहे की आपण स्वातंत्र्याची लढाई नुकतीच पार पाडून 1950ला आपलं गव्हर्नमेंट, भारत सरकारचं गव्हर्नमेंट स्थापन झालं, तिथेही 1955ची गाडी मी तुम्हाला दाखवतोय आणि ती किती क्लासिक पद्धतीने ठेवलेली दिसते. मग ती ही ग्रे कलरची असेल, ही लाल कलरची असेल. ह्यांचे कलर्सची नावं मी घेतोय कारण की गाड्यांचे मॉडेल्स सगळे तुम्हाला सांगता येणार नाही, पण या सगळ्या साधारणतः 1955च्या गाड्या आणि ही सुद्धा ह्याचं डोअर्स तुम्ही बघू शकता, फार युनिक पद्धतीने हिचे डोअर्स केलेले आहेत. त्यामुळे एक नव्याने उभं राहायची जी काही एक जिद्द होती ती जर्मन्समध्ये आपल्याला दिसून येते आणि ती गाड्यांच्या माध्यमातून, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, रेव्होल्युशनच्या माध्यमातून सुद्धा रिफ्लेक्ट होताना मला दिसते. मित्रांनो, वरती आपण गॅलरी ऑफ कॅरियर्स असं बघितलं, ज्यामध्ये कमर्शियल्स गाड्या मी तुम्हाला दाखवल्या आणि आत्ता मी तुम्हाला दाखवतोय गॅलरी ऑफ हेल्पर्स. म्हणजे काय तर पोलीस व्हॅन असेल, फायर ब्रिगेडची गाडी असेल, ॲम्ब्युलन्स असेल, अक्षरशः सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट करणारी गाडी असेल, अशा विविध गाड्या ज्या की गव्हर्निंग अथॉरिटीला आणि पब्लिक युसेसला लागतात, अशा गाड्या मर्सिडीजनी प्रोड्यूस करायला सुरुवात केली आणि आज तागायत त्या गाड्या खूप चांगल्या पद्धतीने सर्व करताना दिसत आहेत. मग त्याच्यात काही लिफ्टच्या गाड्या असतील, काही पोलीस व्हॅन्स आहेत, तुम्ही ही मोठी जम्बो अशी ॲम्ब्युलन्स बघताय, खूप वेगवेगळ्या गाड्या. ही जुनीवाली फायर ब्रिगेडची गाडी आहे. ह्या बाजूला एका ट्रॅडिशनल पद्धतीने ही फायर ब्रिगेडची गाडी जुनी होती आणि नंतरच्या काळात ही एक गाडी फायर ब्रिगेडचीच लॉन्च करण्यात आली आणि मग आत्ताच्या काळातल्या ज्या मॉडर्न गाड्या आहेत त्या तर तुम्हाला माहितीच आहे. तर मी पुन्हा म्हणतो की मर्सिडीजचं जे योगदान आहे एका मोठ्या रेव्होल्युशनमध्ये वर्षानुवर्षाचं, ते फार आहे हे या म्युझियममधनं आपल्याला जाणवतं. आणि मग आपल्याला प्रश्न पडायला लागतो. काय प्रश्न पडतो तर आपल्याला असा प्रश्न पडतो की मर्सिडीजचं योगदान नक्की कुठल्या कुठल्या क्षेत्रात आहे. जेव्हा आपण वेगवेगळ्या गाड्या इथे नोटीस करतो आणि बघतो तेव्हा असं वाटतं की अरे हे पण मर्सिडीजने केलं, ते पण मर्सिडीजने केलं. इतक्या वेगळ्या पद्धतीने, इतक्या वेगळ्या मॉडेल्समध्ये मर्सिडीज उतरून काम केलं, झोकून काम केलं आणि पुन्हा काळाबरोबर म्हणजे 20व्या शतकापासून ते 21व्या शतकापर्यंत जे जे बदल या जगाने बघितले ते बदल स्वीकारत मर्सिडीज आतापर्यंत काम करत आलंय. त्यामुळे मर्सिडीजचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अशा लिफ्टमधनं प्रथम 8व्या मजल्यावर नेलं जातं आणि मग 8व्या मजल्यावरनं आपण एक एक मजला बघत खाली चालत येतो आणि मग पुन्हा एक्झिबिशनच्या अंताकडे आपण पोहोचतो. ही ती लिफ्ट. मित्रांनो, मला मर्सिडीज बेन्झ म्युझियम मध्ये अजून एक गोष्ट ती आवडली, ती म्हणजे अशी की नुसतं गाड्यांचं एक्झिबिशन नसून जगभरात त्या रिलेव्हंट चालणाऱ्या गोष्टी ज्या होत्या त्याची इथे माहिती दिली. जसं की आता 1969ला पहिल्यांदा चंद्रावर माणसाने पाय ठेवला. त्याचबरोबर रॉक फेस्टिवल वुडस्टॉक येथे जो झाला त्याची पोस्टर आहे. अशा अनेक गोष्टी. आणि मग त्या गोष्टी घडत असताना ज्या ज्या गोष्टी
म्युझियम म्हणून मर्सिडीज म्हणून इन्व्हेंट करत गेले तर ते आपल्याला दिसतंय. हे म्युनिकचं ऑलिम्पिक पार्क 1972ला झालं. म्हणजे एकीकडे गाड्यांचं म्युझियम तर आहेच, परंतु जगभरात चालणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, मग ती बॉक्सिंगची चॅम्पियनशिप असेल, कुठला म्युझिक फेस्टिवल असेल, किंवा ऑलिम्पिक्स असेल, किंवा क्रिकेट असेल, जसं मगाशी मी उल्लेख केला तसं एव्हरेस्टवर पहिल्यांदा पाय ठेवला त्या गोष्टी असतील. म्हणजे उगाचच एक म्युझियम फक्त गाड्यांना डेडिकेट केले असं मला दिसत नाही. कंटेम्पररी गोष्टी ज्यावेळेस गाड्यांच्या डेव्हलपमेंट होत होती त्यावेळेस मात्र जगभरात काय चाललं होतं याचं उदाहरण आपल्याला या साईड गॅलरीमध्ये दिसतं. तर मित्रांनो, मागच्या 3-4 गॅलरीजमध्ये आपण 1950 पर्यंत 1955 पर्यंत गाड्या बघितल्या. पण 1960 ते 1980 मध्ये काय घडलं तर एक विजनरी डिसिजन्स घेण्याची प्रक्रिया मर्सिडीज बेंझमध्ये सुरू झाली होती. त्यातला सगळ्यात मोठा विजनरी डिसिजन किंवा गोष्ट काय होती तर ती म्हणजे गाड्यांची असणारी सेफ्टी आणि आपल्या जगाला वाचवण्यासाठी, म्हणजेच आपलं पृथ्वी चांगली सेफ ठेवण्यासाठी एन्व्हायरमेंटची घेतलेली काळजी. तर त्यानंतर ह्या ज्या काही गाड्या माझ्या मागे दिसत आहेत ज्या की 1960 ते 1982 मध्ये डेव्हलप होऊ लागल्या, तर त्यामध्ये मर्सिडीजनी काय केलं तर ABS सिस्टम ही तिच्यावर अभ्यास सुरू झाला, तिच्यावर रिसर्च सुरू झाला आणि ती 1978 साली पहिल्यांदा लॉन्च करण्यात आली. तर हे जे काही रिसर्च मी जसं तुम्हाला म्हणालो जगाचा वेध घेत मर्सिडीज करत होतं, तर अधिकाधिक एन्व्हायरमेंट फ्रेंडली सेफ्टी मेजर्स, म्हणजे आता इथून पुढे लोक त्यांचे फॅमिलीज घेऊन प्रवास करतील किंवा पृथ्वीला हानी होणार नाही या पद्धतीचे काही गोष्टी आणायचा जो काळ होता तो 1960 ते 1982 मध्ये होता. आणि त्यावेळेस विजनरी डिसिजन जेव्हा घेतले त्यावेळेस गाड्यांचे मॉडेल सुद्धा बदलले, कारण की पोस्ट वॉर नंतरचं हे दुसरं तिसरं दशक होतं आणि गाड्यांच्या डिझाईन्स अधिक फॅशनेबल, अधिक मॉडर्न, कारण की आता जग मॉडर्निटीकडे चाललं होतं आणि त्याचा एक मागोवा घेत मर्सिडीज त्याच्या गाड्यांमध्ये बदल करत होतं. आणि ह्यातल्या ज्या गाड्या आहेत 1970 आणि 80च्या आजही भारतात आणि जगात अनेक लोकांकडे तुम्हाला दिसतात. ही एक जुनी गाडी आहे 300 HD, ही टर्बो डिझेल गाडी आहे आणि ही गाडी भारतात सुद्धा काही लोकांकडे आपल्याला दिसते. तर अशा जुन्या गाड्या आज आपण जतन करतोय, कारण की त्या काळी जरी बनवल्या असल्या तरी त्या फार युनिक पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न मर्सिडीजने केलेला होता. आता आपण आलोय गॅलरी ऑफ सेलिब्रिटीज. आता ह्या गॅलरीचा अर्थ काय तर साधारणतः 1892 साली सुलतान ऑफ मोरोक्को हा DMG मोटर्स चा पहिला ओनर होता एखाद्या गाडीचा, आणि तिथपासून प्रवास सुरू झाला की सेलिब्रिटींना या गाड्या त्यांच्यासाठी बनवण्यात आल्या. आणि मग विविध सेलिब्रिटी, मग त्याच्यात ॲक्टर्स असतील, काही गव्हर्नमेंटचे ऑफिशियल्स असतील, त्यांचा विश्वास संपादन मर्सिडीजने केला आणि त्या गाड्या इथे दिसतात. वेगवेगळ्या सेलिब्रिटीजनी वापरलेल्या गाड्या आणि त्याची एक नमुना इथे दिसतोय. मी तुम्हाला एक गाडी जवळ दाखवतो. आता ही गाडी जी आहे त्याची माहिती इथे पूर्ण दिलेली आहे आणि ती कुठे कशी वापरली होती त्याचं एक एक्झाम्पल इथे दिलं आहे. जॉन पॉल II हे जर्मनीला एका व्हिजिटसाठी आले होते आणि त्यांच्यासोबत पोप म्हणजे पोप त्यावेळेसचे हे होते आणि त्यांच्यासाठी एक पावसापासून आणि बाकीच्या वातावरणापासून सिक्युअर असावं अशी ही ग्लास त्यांच्यासाठी बनवली होती. आणि ही गाडी त्यावेळेस वापरलेली दिसते. वर्ष होतं साधारणतः 1980 आणि 1981ला ही गाडी वापरण्यात आली. ही पूर्ण बुलेट प्रूफ गाडी आहे. तर हे फक्त एक उदाहरण मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला की कशा पद्धतीच्या गाड्या त्यावेळेस डिझाईन झाल्या, सेलिब्रिटीजनी त्या वापरल्या, त्यांचा विश्वास संपादन झाला आणि मग त्याचा अधिकाधिक प्रचार प्रसार सगळीकडे झालेला दिसतो. त्यामुळे ही आपण गॅलरी ऑफ सेलिब्रिटीज चे काही व्हिज्युअल्स बघतोय. सोबतच मित्रांनो, मर्सिडीज जसं ग्रो होत होतं
तसे त्याचे लोगोज वेगवेगळ्या गाडींसाठी वेगवेगळ्या फंक्शनिंगसाठी वेगवेगळे होते. आणि त्या लोगोजचं इव्होल्युशन एका गॅलरीमध्ये इथे दिलेलं दिसतंय, ज्यामध्ये मॉडेल्स तुम्ही बघू शकता की पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी कसले वापरले गेले असतील किंवा पॅसेंजर आपलं कमर्शियल पर्पजसाठी कुठले वापरले गेले असतील. तर असे वेगवेगळ्या लोगोजचे इव्होल्युशन आणि मग त्याचे पुन्हा छोटे मोठे ॲक्सेसरीज, ह्याची गॅलरी आहे. काही किचेस दिसत आहेत, काही सूटला लावण्यासाठी ज्या पिन्स असतात त्या दिसत आहेत. अक्षरशः काही चमचे आणि फोक आहेत की ज्याच्यावर मर्सिडीजच्या साईन्स आहेत. ते त्या त्या काळात बनवलेल्या गोष्टींचं व्हिज्युअल्स, काही पेन्स असतील. आणि आजही मर्सिडीज त्यांच्या म्युझियमच्या शॉपमध्ये या सगळ्या गोष्टी सोव्हिनियर्स म्हणून विकताना आपल्याला दिसतं. मित्रांनो, 1980 नंतर रोड टू एमिशन फ्री मोबॅलिटी म्हणजेच एन्व्हायरमेंट फ्रेंडली गाड्यांची एक चर्चा सुरू झाली आणि इकॉनॉमिक प्लस इको फ्रेंडली गाड्या कशा करता येतील यावर भर देण्यात आला. आणि तो भर आपल्याला या गॅलरीमध्ये दिसतोय की इथे विविध गाड्या ज्या बनवण्यात आल्या त्या इलेक्ट्रिक कशा करता येतील असा प्रयत्न मर्सिडीजने केला. माझ्या मागे तुम्ही इलेक्ट्रिक गाडी बघू शकताय. हे इव्होल्युशन पुन्हा जग बदलतंय तसं पद्धतीने बदलण्याचा प्रयत्न मर्सिडीजने केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं 1990 नंतर ग्लोबलायझेशन सगळीकडे पसरलं आणि इंटरनेटचा उदय झाला 1991 साली. त्यानंतर जग झपाट्याने बदलणार याचा मागोवा मर्सिडीजने फार अगोदर घेतला होता. आणि म्हणून एका नव्या पर्वाची सुरुवात 1982 पासूनच मर्सिडीजनी सुरू केली. नव्या पर्वाची सुरुवात झाली असं आपण म्हणूयात. आणि मग विविध गाड्या या इलेक्ट्रिक पद्धतीमध्ये येऊ घातल्या आणि मग हे सगळं रेव्होल्युशन, इलेक्ट्रिकल गाड्यांचं रेव्होल्युशन सुरू झालं. मर्सिडीजच्या SL गाड्यांचं फॅशनायझेशन काही नवीन नाही. आज ज्या सगळ्यात फॅसिनेटिंग गाड्या लोकांना वाटल्या त्या SL सिरीजमधल्या आहेत. त्यातल्या या काही गाड्या आपण आता बघत आहोत आणि या जगभर प्रसिद्ध झाल्या, पॉप्युलर झाल्या आणि विविध ठिकाणी आजही लोकांच्या डिमांडमध्ये आहेत. मग त्या जुन्या गाड्या असतील किंवा काही मॉडेल्स रिफर्बिश करून नुसते प्रिझर्व करून ठेवण्यात येणार असतील तरी सुद्धा लोकांना त्याची खूप इच्छा आहे असं आपल्याला बऱ्याचदा दिसतं. या वेगवेगळ्या SL मॉडेल्स आता आपण या गॅलरीमध्ये बघतो. मित्रांनो, आता आपण म्युझियमच्या शेवटाकडे आलोय. या सगळ्या गाड्या याला सिल्वर ॲरोज असं म्हटलं जातं, ज्यामध्ये रेसेस आणि रेकॉर्ड्स ज्या गाड्यांवर केलेले आहेत ते या सर्व गाड्या आहेत. आणि त्याची एक झलक आता आपण फक्त बघतोय कारण की म्युझियमचा टाइम सुद्धा संपत आलाय आणि व्हिडिओ संपूर्ण करता येईल का नाही मला माहित नाही, पण हा एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला या सिल्वर ॲरोजचा देण्याचा एक प्रयत्न. ज्या ज्या गाड्या विविध रेसिंगमध्ये वापरल्या त्या त्या गाड्या या शेवटच्या सेगमेंटमध्ये इथे डिस्प्ले केलेल्या आहेत. आणि जसं मागच्या एका भिंतीवर तुम्हाला दिसलं त्या विनर्सची नावं सुद्धा इथे मानाने सन्मानाने इथे लावलेली आहेत. विविध रेसेसमध्ये जी जी व्यक्ती जिंकल्या त्यांचे कप्स, त्यांचे काही ड्रायव्हिंग सूट्स, हेल्मेट्स, ग्लोव्ज, शूज आणि त्यांच्या ट्रॉफीज आणि त्यांची नावं ही इथे सगळी आपल्याला डिस्प्ले झालेले दिसत आहेत. तर मित्रांनो, हे भन्नाट मर्सिडीज बेन्झ म्युझियमच्या शेवटाकडे आपण आलोय, ज्या ठिकाणी मी सुरुवातीला असं म्हणालो होतो की या म्युझियमचा मी छोटे मोठे व्हिडिओज करूनच टाकेल, पण हा मला वाटतं खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे. काही मिनिटांचा हा व्हिडिओ झाला आहे. तुम्हाला निश्चित आवडला असेल असं अपेक्षा करतो. आणि आता आपण शेवटाकडे येऊयात.
तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मर्सिडीज बेंचच्या म्युझियमच्या ज्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत आणि माझा हा गुड बाय मेसेज तुम्हाला सांगतोय की मी खरं तर युरोपियन टूरवर आहे आणि विविध देश फिरतोय. जर्मनीमध्ये येण्याचा माझा काही निर्णय नव्हता, पण माझा एक मित्र स्टुटगार्ट येथे राहत असल्यामुळे मी स्टुटगार्टला येण्याचा पटकन निर्णय घेतला आणि स्टुटगार्टचे 2 मोठे म्युझियम, पोर्शे म्युझियम आणि मर्सिडीज बेंझ म्युझियम, हे दोन्ही मी बघण्यासाठी इथे आलो. दोन्हीचे व्हिडिओज मी माझ्या झिवा स्टुडिओजच्या चॅनलवर टाकलेले आहेत. तुम्हाला जर हे व्हिडिओज, हे इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी आवडल्या असतील, त्यात काही राहिलं असेल तर माफ करा, परंतु जेवढं मला सांगता येईल तुम्हाला आणि जे माझ्या पद्धतीने सांगता येईल, त्याच्यात काही चूक असतील त्या सुधारणा मी करेल. कुठलाही व्हिडिओ, युरोपातला व्हिडिओ मी स्क्रिप्टेड करत नाही. मला जे वाटतं ते मी जागोजागी जाऊन बोलतो. आणि मर्सिडीज बेंझ म्युझियममधनं आता आपण साइन ऑफ करतोय आणि पुन्हा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईलच. त्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही सगळे व्हिडिओज बघू शकता. धन्यवाद. बाय बाय. सी यू. टेक केअर.